डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी। बकरी ईद पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट, गोवंश हत्येविरोधात कडक कारवाईचा इशारा। बकरी ईद शांततेत साजरी करा, मुस्लिम समाजाला साहेबान जागीरदार यांचे भावनिक आवाहन। शांतता आणि सलोख्यासाठी मुस्लिम समाज एकवटला, पोलीस कारवाईलाही जाहीर पाठिंबा। कायद्याचे पालन करूनच सण साजरा करा, शांतता समिती बैठकीत महत्त्वाचे निर्णय। बकरी ईद पूर्वी शहरात शांतता बैठकीचा धडाका, पोलिसांचा कडक इशारा, समाजात सकारात्मक प्रतिसाद, शांतता बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई। ईद पूर्वी प्रशासनाचा सज्ज इशारा। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रशासन आणि मुस्लिम समाज एकत्र आले आहेत। अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याकचे साहेबान जागीरदार यांनी मुस्लिम समाजाला भावनिक आवाहन करत गोवंश व गोहत्या टाळण्याचे आवाहन केले। विशेष म्हणजे पोलिसांच्या कारवाईलाही मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिलाय। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की ईदच्या काळात शहरात कुठेही गोवंश किंवा गोहत्या केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल। दरम्यान सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी साहेबान जागीरदार यांनी मुस्लिम समाजाला भावनिक आवाहन केले। त्यांनी म्हटले की धर्म आणि परंपरा जपत असताना समाजात शांतता टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे। कोणत्याही प्रकारे गोवंश किंवा गोहत्येसारख्या संवेदनशील विषयामुळे तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे। यावेळी अनेक मुस्लिम बांधवांनीही पोलीस प्रशासनाच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत शांततेत आणि कायद्याचे पालन करून सण साजरा करण्याचे आश्वासन दिले। तर सण उत्साहात आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनाही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। आज आगामी बकरीच्या अनुषंगाने शहर उपविभागातील प्रभारी अधिकारी संभाजी गायकवाड कोतवाली पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी भांबळ PI भांबळ साहेब तोपखाना पोलीस स्टेशन, तसेच आमचे कॅम्पचे प्रभारी अधिकारी जगदीश मुलगीर यांच्या आम्ही सर्व शहरातील जे काही महत्त्वाचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांची शांतता कमिटी बैठक घेण्यात आलेली आहे। त्या बैठकीच्या अनुषंगाने जे काही बकरीदच्या वेळेस जे शासनाने जो प्राणी संरक्षण अधिनियम आहे त्याच्यामध्ये प्रतिबंधित केलेले जे काही जनावर आहेत त्याची कत्तल किंवा कुर्बानी होणार नाही याबद्दल त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच त्यांना जर असं कोणी आढळलं तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे। तसेच जे काही बैठकीसाठी उपस्थित होते त्यांनी सुद्धा सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे की जे काही बकरीचा सण आहे त्यावेळेस जे प्राणी संरक्षण अधिनियम यात प्रतिबंधित केलेले जे काही जनावर आहेत त्याची ते स्वतः कत्तल करू नये यासाठी त्यांनी सर्वांनी आवाहन केलेलं आहे। आज आगामी बकरी ईदच्या निमित्त कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी DYSP सन्माननीय टिपरसे साहेब, त्याचप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशन असेल, तोपखाना कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये तमाम समाज बांधव, त्याचप्रमाणे शांतता कमिटी सदस्य यांची एक शांतता समितीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। अनेक सूचना शासनाकडून आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आल्या, आमच्याकडून सुद्धा त्या ठिकाणी काही सूचना शासनाला त्या ठिकाणी देण्यात आले। ज्या प्रकारे आपल्या राज्यामध्ये गोवंश हत्या असेल किंवा गोहत्या असेल याला बंदी आहे, तर याचा पूर्ण समाजाच्या वतीने या बंदीला समर्थन आहे। त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सर्व समाज बांधवांनी प्रशासनाने जे काटेकोरपणे नियम ज्या ठिकाणी जे दिलेले आहे, बकरी असेल, शेळी असेल, बोकड असेल किंवा म्हशी असेल, याचीच कुर्बानी आपण त्या ठिकाणी करावी आणि प्रशासनाला त्या ठिकाणी सहकार्य करावं। प्रशासनाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून तात्पुरता स्लॉटर हाऊस मुकुंदनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असलेली आहे, त्याचप्रमाणे स्लॉटर हाऊसची व्यवस्था त्या ठिकाणी करून देण्यात यावी व शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुर्बानी त्या ठिकाणी होणार आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून घंटागाडी जे काही अवशेष कुर्बानीचा त्या ठिकाणी उघड्यावर न टाकता, कचरा उघड्यावर न टाकता ते सर्व नागरिकांनी घंटागाडीमध्येच त्या ठिकाणी काढावं आणि महानगरपालिकेमध्ये पूर्ण भागामध्ये परिसरामध्ये त्या ठिकाणी औषधाची फवारणी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात यावी। आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे प्रत्येक मस्जिदीच्या बाहेर कडक त्या ठिकाणी बंदोबस्त त्या ठिकाणी देण्यात यावं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही अफवा त्या ठिकाणी पसरू नये
याच्यावर सुद्धा सायबर नजर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने ठेवावी, असे विविध मुद्द्यांवरती या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पूर्ण मुस्लिम समाज आणि पोलीस प्रशासनामध्ये या ठिकाणी चर्चा बैठक या ठिकाणी झालेली आहे. तर पुन्हा एकदा या ठिकाणी मी सर्वांना नगरकरांना येणाऱ्या ईद उल अजहाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.